नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. सरसकट कर्जमुक्तीच्या लढाईची निर्णायक बैठक उद्या. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत रविकांत तुपकरांची चर्चा. सरकारला तुपकरांचा इशारा. आज आंदोलनाचा ट्रेलर होता, उद्या पिक्चर दाखवू. सरसकट कर्जमुक्ती. पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातील बैठक आता शुक्रवार जुलै 10 रोजी सकाळी होणार आहे. बैठकीसाठी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी तुपकरांना आणखी 1 दिवसाची मुदत देण्याची विनंती केली. त्यावर तुपकर यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की आजचे आंदोलन हा फक्त ट्रेलर होता. उद्या सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर महाराष्ट्राला आंदोलनाचा खरा पिक्चर दाखवू. मुंबईतील विधानभवनावर धडक. सातबाऱ्यांचा वर्षाव. सोयाबीन कापूस आंदोलन आणि समुद्रात उतरून केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. आता मुख्यमंत्री आणि तुपकर यांच्या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. सध्या आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मावळे मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आहोत. आम्हाला पोलिसांनी अटक करून ठेवलेलं आहे. आज 4 वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मीटिंग लागणार असा फोन गिरीशभाऊ महाजनांनी आम्हाला केला होता, परंतु नंतर त्यांनी पुन्हा आम्हाला 4 वाजेनंतर फोन करून सांगितलं की आजच्या ऐवजी ही बैठक उद्या लागेल. त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, इतके दिवस थांबलो, अजून 1 दिवस आम्ही थांबू, पण उद्या जर का आमच्यासोबत गंडवागंडवी करायचा प्रयत्न केला किंवा बदमाशी करायचा प्रयत्न केला तर सरकारलाही महागात पडेल. लक्षात ठेवा, आज जे काय आंदोलन विधानभवनासमोर झालं, हा आंदोलन फक्त ट्रेलर होतं. लक्षात ठेवा, पिक्चर बघायचं असेल तर तुम्ही एकदा येणाऱ्या काळात आमच्यासोबत बदमाशी करून दाखवा. उद्या सरकारने आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करावी, कर्जमाफीमधले जाचक निकष आणि अटी काढून टाकाव्यात आणि सरसकट 7/12 आमचा कोरा करावा, हक्काचा पीक विमा द्यावा, पीक कर्ज आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहे. या संदर्भामध्ये सकारात्मक मार्ग जर का सरकारने उद्याच्या बैठकीमध्ये काढला नाही, इतके दिवस थांबलो तर अजून 1 दिवस आम्ही थांबू. आम्ही तेवढा संयम बाळगू, सहकार्याची भूमिका सरकारला ठेवू. पण उद्या जर का त्या बैठकीमध्ये मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत ताकदीनं तुम्हाला रस्त्यावर दिसेल आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटेल.